नाही मला समजलं आता. मी मला हक्कलपट्टी केली म्हणून. पण हक्कलपट्टी का केली ही काल मी प्रेस घेऊनच विचारलं होतं. पण बहुतेक कोणाला सांगायचं नव्हतं. रिंग झाली होती. म्हणजे तुम्हाला सोपं उदाहरण द्यायचं झालं ना, आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतात, शिक्षा फिक्स आहे आणि फाशी मला. हे अगोदरच ठरलं होतं. हे पूर्ण प्लॅन्ड होतं आणि ते रेकॉर्डिंग माझं नाही आणि ते तुमच्याकडे आलं कसं? कुणी दिलं? याची चौकशी करण्याची मागणी आणि मला ब्लॅकमेल होतंय यासाठी मी बारामतीच्या डी-वाय-एस-पींकडे 22 ते 25 तारखेच्या दरम्यान एक पत्र दिलं होतं. त्याचा काही त्याच्यावर चौकशी झाली नाही. नंतर माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला आणि परत ती ऑडिओ क्लिप अगोदरच मला सांगितलं होतं, तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू आणि हे सगळं झालं. हे प्री प्लॅन्ड आहे. हे अपेक्षित आहे. काय नाही ह्याच्यात काही वेगळं नाही. तुम्ही एक माता नानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर दिला होता. त्या संदर्भात मग काय सांगाल? साहेब एखाद्या वेळेस सर-बिर जर झालं ना, आपण अडचणीत चाललोय म्हणलं ना, तर आपण कुठंही म्हणजे अ, जिकडे दिशा दिसेल ना, थोडक्यात विहिरीत पडल्यावरती आपण धडपडायला लागलो ना, तर इरुळ्याला सुद्धा आपण पकडतो त्याच्या शेपटाला, नाही का, जीव वाचवण्यासाठी फांदी हातात आली म्हणून. अशा प्रकारे सगळी रिंग करून मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली आणि ती क्लिप माझीच आहे का? आणि ती क्लिप कुणी वाजवाय दिली आणि का माझ्यावरती त्याचा आरोप लावला गेला याचा शोध होईपर्यंत ती क्लिप माझी नाही आणि मी त्याचा इन्कारच करतोय. 1 सेकंदाच्या क्लिपवर कसं समजणार? तुम्ही कसं ठरवलं हो? मीच आहे तो म्हणून? डायरेक्ट सांगितलं याला फाशी द्या आणि गुन्हा माझा मला अहो कोर्ट सुद्धा साहेब 2-4 सुनावण्या घेतं आणि मग फाशी देतं ना. इथं सुनावणीच झाली नाही माझी. आज जी पक्षाने भूमिका घेतली त्यावर तुम्ही सुमित्रा वहिनींची भेट घेऊन तुमची बाजू मांडणार आहात का? सुनेत्रा वहिनींना म्हणजे पत्रकार परिषद घेतली ना शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष त्यांचा ज्यावेळेस निरोप आलता ना मला, त्यावेळेस मी म्हणलं होतं, आदरणीय वहिनी साहेबांच्या समोर माझी काय भूमिका मांडायची आहे, मी काय केलंय विचारायचंय, तुम्हाला कुणी काय ऐकवलंय ते मला सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी त्यांची वेळ मागितली होती. त्यांनी मला म्हणजे या लोकांनी मला रिंग केल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. मग तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का सुमित्रा वहिनींना? हे संपूर्ण घडलेला संपूर्ण प्रकार त्यांच्यावर कानावरती घालावाचा प्रयत्न केला का तुम्ही? 100% केला. माझ्या परिचयात जसं-जसं कोणाला फोन करता येईल असे मी केले. पक्षाने जी कारवाई केली ती योग्य अयोग्य काय वाटतं तुम्हाला? अहो, सुनावणी न झाली निकाल दिला. ह्याला अयोग्य काय योग्य तुम्हीच ठरवा ना साहेब. मी जर सांगतोय, मला गुन्हा काय आहे मी विचारतोय प्रेस घेऊन. मी काल प्रेस घेऊन विचारली, मला फाशी घ्यायला लावताय ना, तर मी फाशी घेतो, पण माझा गुन्हा तर सांगा. प्रेस घेतल्यावर सुद्धा गुन्हा सांगायला कोणी आलं नाही. डायरेक्ट आज हकालपट्टी केली. होते तुम्ही दादांच्या अपघात स्थळावरती जाऊन त्या ठिकाणी भूमिका मांडणार होता. काय नेमकी भूमिका होती? काय साहेब मी काल प्रेसमध्ये सांगितलं, मी फावं तर तुमचा राजीनामा देतो. मला वेळ द्या. मी उद्याच्याला अन्नत्याग म्हणजे 9 तारखेला अन्नत्याग करून तिथं आत्मक्लेश करणार आहे अपघाताच्या इथं. तर त्या आशयाचं पत्र आज सकाळी मी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी-आय यांना दिलं. तर त्यांनी मला स्पष्ट नकार दिला आणि मज्जाव केला. तुमच्या जीवितास धोका आहे. आता मला सीरियस मी जी 22 तारखेला म्हणलोय ना, की माझ्या जीवाला धोका आहे. पोलिसांना आत्ताशीच समजलं होते का आज, माझ्या जीवाला धोका आहे. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला तिथं जाता येणार नाही. अन्याय चालू आहे. रिंग केलेली आहे. याचा निकाल फायनल आहे. त्यामुळं केसच चालली नाही साहेब. डायरेक्ट ड्राफ्ट म्हणजे हुकुमशाही आली. हुकुमशाही आली. डायरेक्ट आदेश. डायरेक्ट आदेश. या सर्व प्रकरणावर नेमकी इथून पुढची तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? ठोस भूमिका. माझं राजकारण संपवण्यासाठी हा प्री प्लॅन्ड प्लॅन आहे आणि माझं राजकारण संपू पाहणारी एक टोळी सक्रिय आहे. दादा असताना ती एक एकटी लढत होती. आत्ता त्यांनी टोळी केलेली एक माझ्या भोवती आणि रिंग केली आणि त्या रिंगेतून मला बाहेर निघून द्यायचं नाही. का? तर माझं राजकारण संपवावं. बिनविरोध नगरसेवक मी 21 नोव्हेंबर 2025 ला झालो ना, त्या दिवशीपासून आजपर्यंत माझ्यावरती इतके अनेक भयानक प्रसंग आले, माझ्या कुटुंबावरती आले आणि वेगवेगळी बदनामी करत सुटल्यात हो. यांना कुणी सांगितलं? कशाची पुष्टी? वाटेल ती जीभ येतात, बोलतात, कमरेच्या खाली शिव्या देतात. अतिशय घाणेरड्या आणि मी काल प्रेसमध्ये सगळ्या कमेंट्स दाखवल्या. याच्या पाठीमागं कोण आहे? की माझा फोन ट्रॅप कुणी केला आणि त्यातलं रेकॉर्डिंग बाहेर कसे गेले याचा तपास घेणार का मलाच गुंतवणार? मी राजीनामा दिला की संपला का तुमचा विषय? राजीनामाच पाहिजे होता मग कोणाचाच शोध लागणार नाही. राजीनामा मी देणार. हे बाहेर आलं कसं? माझं मत मांडायला मला व्यासपीठ आहे का? जर मला व्यासपीठ नसेल, तर मी 18 वर्ष संघर्ष केलाय. मी स्वतःचं व्यासपीठ स्वतः निर्माण केलंय. मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे. 2018 ला मला अजितदादांनी मी 16च्या नगरपालिकेला 23 मतांनी पडल्यानंतर मला दादांनी
जबाबदारीने पक्षात घेतलं, राज्याचं उपाध्यक्ष केलं, मी महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलनं केली आणि त्याचं फलित म्हणून मला आत्ता पहिल्यांदा काही मिळलं असेल. या मलिदा गँगवाल्यांना ठासून सांगतो, कोणाच्या 1 रुपयात मिंदा नाही. तुम्ही खाल्ला असेल म्हणजे काय झालं, चोर तो चोर न वर शिरजोर. मलिदा गँगवाली टोळीच मला मलिदा गँग म्हणती. अरे तेवढं जर नशिबात असतं ना माझ्या मलिदा गँग, तर मग मी काय केलं असतं ते बघा. मी मलिदा गँग मधला नाही. मलिदा गँगवाल्यांनी अजून म्हणजे ते हात पुसायचे राहिलेत त्यांचे खाल्लेले आणि त्या खरकाट्या हातानेच त्यांनी माझा गेम केला. सकाळी देखील अनेक नगरसेविकांनी हम्म. ओएसडीकडे सह्यांचं निवेदन दिलेलं आहे. की नगरसेवक पदावरून तुम्हाला ते माझे सहकारी मित्र जे आहेत काही, ते मला आडून आडून गोळ्या मारत होते काल. वेगवेगळ्या फेक अकाउंटवरून माझा राजीनामा मागत होते आणि टेम्पो तयार करत होते. आज फक्त उघडपणे गेले. अहो ते बी गेले नसते. त्यांना माहिती आहे किशोर कसा आहे. किशोरचा संघर्ष त्यांनी बघितलाय, किशोरची चळवळ बघितली. त्यांना प्रेशर करून बोलावण्यात आलं, एका जागेवरती सह्या घेतल्या आणि ते ठीक आहे घेतल्या सह्या. मी म्हणतोय की हे राजीनाम्यासाठीच चाललंय ना. त्यांच्यावर देखील दबाव आहे असं तुमचं अहो माणसाची इतकी कुचंबना, ती नगरपालिकेतला आमचा ग्रुप आहे साहेब, त्याच्यावरती नगरसेवक झालो ना आम्ही. आजपर्यंत एक मिटिंग नाही. मिटिंग घ्या म्हणून लोकांना त्या ग्रुपवरती म्हणावं लागतंय, शिवसाहेब मिटिंग घ्या की, नगराध्यक्ष साहेब मिटिंग घ्या की. अजून मिटिंग नाही हो साहेब. त्यामुळे ऐका, सगळेच अस्वस्थ आहे, सिस्टीम अस्वस्थ आहे. मी सांगतो, एक बदनाम गलीचा मला फक्त आता प्रमुख केलाय. त्या बदनाम गलीत एकटा राहायला पाठवले ना, एक एक करून अख्खं शहर त्या बदनाम गलीत येईल आणि एका दिवशी त्या शहराचा नगराध्यक्ष मी होईल. किशोर मासाळ बिनविरोध नगरसेवक त्या ठिकाणी झाले. किशोर मासाळांना असं टार्गेट करून नेमकं या मागे कोण आहे? किशोर मासाळांना काय वाटतं की नेमकं तुम्हाला त्याच्या मागचं काय? मी काल प्रेसमध्येच सांगितलं, याच्या मागे कोण आहे, काय, कसं आहे, हे सगळं विथ प्रूफ मी आपल्याला देणार आहे. आता रोजच आपली भेट होणार आहे. आज फक्त तुम्ही त्या हकालपट्टी बाबत आलाय. ह्या हकालपट्टी अपेक्षितच होती. अपेक्षित होती ना. अहो काय गुन्हा, तुम्ही सांगा बरं, कोणाची ऑडिओ क्लिप ती सांगा. कसं ठरवाल तुम्ही ऑडिओ क्लिप? काय असते माहितीये का, जर निकाल फिक्स असेल का नाही, तिथं वकील देऊन काम होत नसतं. वकिलाचा ना कोणाचा घास, मला फाशीची सजा. पक्षाने जो आता निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरून किशोर मासाळ चळवळीतले कार्यकर्ते आणि किशोर मासाळांचा प्रवेश घ्यायला आत्ताच जी अर्ध कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे ना, त्या हल्ला बोलला धाराशिवला दादांनी माझा प्रवेश केला ना, तिथं होते तटकरे साहेब आणि आज त्याच तटकरे साहेबांनी माझी हकालपट्टी केली. पुढे जाऊन काय भूमिका असणार आहे? कुठल्या पक्षात माझं राजकारण संपवायसाठी चाललेला गेम आहे. माझं राजकारण संपणार नाही. मी राजकीय भूमिका घेणार आणि ठासून घेणार. मी कोण्या घडवलेला किंवा कोणाच्या आशीर्वादानं घडलेला कार्यकर्ता नाही. मी चळवळीच्या मुशीतनं तयार झालोय, संघर्ष केलाय. गेल्या निवडणुकीला मी 23 मतांनी पडलोय. आता मी बिनविरोध झालोय. माझी लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्या लोकांच्या सह्या ना, 6500 लोकांच्या सह्या ना, घ्या राजीनामा. लोक माझी 20 लिटर दूध आज माझ्या घरचं गेले. काल 20 लिटर दूध चहा पाण्याला गेले. राजीनामा द्यायची गरज नाही म्हणले, तुम्हाला ट्रॅप केलं जातंय, तुम्हाला अडकवलं जातंय. ती लोक धडाधडा, आता तुम्ही माझ्या प्रभागात जाऊन विचारा, ट्रॅप कुणी केलाय म्हणा. धडाधडा नावं घेतात माणसं. हाय हाय हाय. हे सगळं जे काही षडयंत्र तुमच्या विरोधात चाललंय हा. ते तुम्ही कधी पुढे आणणार आहे नेमकं? मी सांगितलं ना तुम्हाला. अहो मला ह्याच्या ऐका ना, पुढे नगरसेवक- नशीब माझं चांगलं साहेब. मला येरवड्यालाच पाठवायचा प्लॅन होता आणि तिकडून येस तर माझा राजीनामा घेऊन खेळ खालास. थोडा लोकांचा अभ्यास कमी आहे.